हाय हॅलो नमस्कार. मी विद्या. तर खूप 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 स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आहे हनुमान जयंती. आमच्या इथेच म्हणजे कबनूरमध्येच हनुमान जयंती आज प्रथमच साजरी केली होती. खूपच भाविकांची गर्दी होती. प्रत्येकाच्या मनात एकच नाव होतं, जय हनुमान, जय सियाराम, जय हनुमान, जय सियाराम. आणि खूप प्रचंड गर्दी होती आज. पहिल्यांदाच म्हणजे जयंती साजरी केल्यामुळे लोकांची खूप गर्दी झाली होती आज. आणि बघण्यासारखं होतं सगळं नजारा. आज सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची खूप गर्दी उसळली होती. लहानांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत प्रत्येकजण या सोहळ्यात रंगून गेलं होतं. हनुमान आपल्याला शिकवतात की निस्वार्थ सेवाने अतूट श्रद्धा आणि धैर्य हेच शिकवून देतात. इथे प्रत्येकाने इच्छेप्रमाणे आपल्या नारळाचे तोरण वगैरे बांधले होते. मंदिर परिसरातच ते तोरणाचं व्यवस्था त्यांनी केली होती. मंडप वगैरे खूप छान केला होता. दर्ग्याला लागूनच मंदिर आहे. आम्ही पण प्रथमच त्या मंदिरात गेलो होतो. इतकी वर्षे ते मंदिर आहे पण आतमध्ये कधी गेलो नव्हतो. तुम्ही बघू शकता इतकी गर्दी आहे ना भाविकांची. खूपच आज गर्दी होते. आणि आज गुरुवार असल्यामुळे पण कसं तिथं दर्ग्याचा वार पण गुरुवार आहे पीरबाबाचा. आणि त्या दर्शनासाठी पण आणि हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी सुद्धा गर्दी खूप झाली होती. सगळ्या देवांचं आम्ही दर्शन वगैरे घेतला. हा पाळणा होता. ते सकाळी हे झालं होतं. हे आतलं आहे, साखर वगैरे देत होते ते. आणि हे आतलं आहे बघा, मारुतीचं मंदिर आहे. आतलं पण शूट थोडं घेतलं. अलाउड नव्हतं घ्यायला, ओरडत होते की कॅमेरे बंद करा, पण त्यातूनच थोडं घेतलं होतं. आणि हे बाहेर आहे. बाहेर पण प्रत्येक मंदिराच्या इथे कोण दिवे लावले होते, सर्वांना दर्शनाचं गर्दी बघू तुम्ही बघू शकता. इतकी गर्दी आहे. खूपच दिवसानंतर एवढी गर्दी परिसरात. या ठिकाणी 7 दिवस त्याचबरोबर स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. तरी आपण मंदिराच्या बाहेरील बाजूस देणगी कक्षामध्ये आपली देणगी देऊन या कार्याला आपले सहकार्य करावे. मंदिरातलं आतलं दर्शन झाल्यानंतर बाहेर तरी प्रचंड गर्दी होती. आणखी पालखी सोहळा चालू होता. ढोल ताशाच्या गजरात खूपच मोठ्याने पालखी काढली होती. साऊंड सिस्टम पण होते, फटाक्यांचा पण जल्लोष होता. खूपच छान होतं. इतकी गर्दी होती ना बाहेर. पण लहान मुले पण इतके छान तयार होऊन आले होते. आणि बघल तिकडे फक्त गुलाल आणि गुलालच होता. लहानांच्यापासून मोठ्यापर्यंत सगळे त्या रंगात रंगले होते. आणि सगळीकडे फक्त जयघोष चालू होता. जय बजरंग बली, जय बजरंग बली, जय बजरंग बली असंच जोर सगळे ओरडत होते. हे बघा इतके छान, म्हणजे छोटा एक राम, छोटे हनुमान, छोटी सीता, छोटे लक्ष्मण असे छोटे गेटअप करून खूप छान, म्हणजे ती मिरवणूक त्यांची चालू होती, पालखी सोहळा. त्यासाठी हे सगळे तयार झाले होते. इतके छोटे मुले होते ना, खूप छान तयार. मिरवणूक पुढे सरकत होती. लहानांच्यापासून मोठ्यापर्यंत सगळे एन्जॉय करत होते. आणि शिस्तीचं तर खूपच पालन केलं होतं. खूप शिस्तबद्ध सगळं केलं होतं. पोलिसांचा पण बंदोबस्त खूपच छान होता. मॅनेजमेंट खूप छान केलं होतं. इतकं पब्लिक होतं म्हणून कुणीही दंगा एकमेकांना ढकलणं वगैरे काही काय नव्हतं. पूर्ण शिस्तबद्धित होतं. खूपच छान, म्हणजे एकोपा बघायला मिळाला. की गर्दी असल्यानंतर कसं पालखी वगैरे असलं तर ढकलाढकली वगैरे असतात, पण इथं काहीच नव्हतं. खूप शिस्तबद्धमध्ये एका लाईनमध्ये होत होते. पालखीचं दर्शन सगळ्यांना निवांत, म्हणजे असं गडबड ढकलाढकली काय नव्हतं की चिंगराचिंगरी. नाही तर लहान मुलं वगैरे मशाले वगैरे घेऊन होते. आणि तिथं घोडेसुद्धा आणले होते मिरवणुकीला. खूप जणांनी हातात मशाल्या वगैरे पेटवून घेतल्या होत्या. खूपच छान होतं. म्हणजे इतकी लहान मुलं वगैरे होते.
आणि मेन म्हणजे जेंट्सपेक्षा ना महिलांची इतकी गर्दी होती. खूप म्हणजे खूप महिलांनी सहभाग घेतला होता या मिरवणुकीत. म्हणजे खूपच छान वाटलं की शक्यतो बायका कुठे जास्त बाहेर वगैरे पडायला बघत नाहीत, घरकाम हे ते. पण ह्या मिरवणुकीला आवर्जून सांगायचं म्हणजे की बायकांनी खूप यात सहभाग घेतला होता. खूप म्हणजे खूप बायका ह्यात होत्या. मी म्हणजे बघितल्या सुरुवातीपासून कडेपर्यंत फक्त त्या बायकांचीच म्हणजे बायकांचीच ते लाईन होते. पुरुष पण होते, पण खूप छान मॅनेज केलं होतं. पब्लिक पण एवढे असं आक्रमक काय नव्हते, एकदम सगळं शांत. जसं मंदिराला आतून सजवलं होतं तसंच बाहेरून देखील खूप छान सजवलं होतं. लायटिंग वगैरे खूप छान कलरफुल होते. तसंच स्क्रीनिंग लावलं होतं. बजरंगबलीचा किती मोठा पुतळा उभा केलेला आहे बघा. खूपच छान होते. जे बजरंगबली तुमच्या आयुष्यात नेहमीच शक्ती, यश आणि सकारात्मक ऊर्जा देऊन द्यात, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि जर कोण नवीन माझ्या चॅनलवर आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि जाता जाता लाईक एक देऊन जा. हा ऋषी